अकोला महापालिकेत ठाकरे गटातील 4 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर वाद चिघळला आहे। दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्याने आता हा संघर्ष कायदेशीर पातळीवर पोहोचला आहे। अकोला महापालिकेत ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष उफाळून आला आहे। महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे 6 नगरसेवक निवडून आले होते, मात्र अल्पावधीतच त्यापैकी 4 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय समीकरण बदलली आहेत। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे गटनेते विजय इंगळे यांनी संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची याचिका विभागीय आयुक्तांकडे सादर केली आहे। दुसरीकडे शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांनी बैठक घेऊन सागर भारुका यांची गटनेतेपदी निवड केली आहे, मात्र ही निवड अवैध असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे। शिवसेना दातकर जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी रीतसर मीटिंग घेऊन मला गटनेतेपदी नियुक्ती केली। तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे दाखल केला आणि तिथून माझी गटनेतेपदी नियुक्ती झाली। सदर नियुक्ती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने माझी झालेली आहे। माझं गटनेतेपद कोणीही काढू शकत नाही, कारण मी अधिकृत नोंदणी केलेली असल्यामुळे याकरिता मी हे बोलत आहे। दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मला गटनेत्या पदावरून पाय उतार करण्याकरिता मला नोटीस दिली मनोज पाटील हे जे नगरसेवक यांनी, याच्यावर मी उत्तर दिलं त्यांना की तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन का बरं करण्यात येऊ नये आणि आज आणि उद्या मीच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा गटनेता कायम आहे। जर यांनी पक्षातून जर यांचे मध्ये जर यांनी पक्षाच्या बाहेर पडले तर यांना कुठल्या तरी गटामध्ये सामील होता येईल, परंतु या वेगळा गट स्थापन करता येणार नाही अशी मला माहिती आहे आणि कलम 10 नुसार हे यामध्ये अकोला महापालिका अधिनियम मध्ये तरतूद केलेली आहे। उद्धव ठाकरे गटातून मनोज पाटील, सोनाली सरोदे, सागर भारुका आणि सुरेखा काळे या 4 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने महापालिकेतील संख्याबळात मोठा बदल झाला आहे। यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली असून त्यांनी सागर भारुका यांची गटनेतेपदी निवड जाहीर केली आहे। या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या नेतृत्वालाच थेट आव्हान निर्माण झाले आहे। दरम्यान या निवडी विरोधात विजय इंगळे यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत पक्षांतर विरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे। एकनाथ जी शिंदे साहब इनके सेना में हम शामिल हुए हैं और जो ये डिस्क्वालिफाइड की जो हमें नोटिस भेज रहे हैं, हमने भी उन्हें नोटिस भेजा है और ये कानूनी प्रक्रिया है, जैसे को वैसा जवाब देंगे। और जो ये नोटिस भेजने का काम इन लोगों ने किया है, मैं इनसे पूछता हूँ आप कितने दिन पुराने शिवसैनिक है? हमको आज 25-25 साल हो गए शिवसेना में। जितने दिन इन लोगों को शिवसेना में नहीं हुए, उससे ज्यादा लोगों के हक, लोगों के न्याय के लिए हमने केसेस झेली है। आज भी हमारे ऊपर इतनी केसेस है कि महीने के 15 दिन कोर्ट में तारीख पे जाना पड़ता है। मैं इन लोगों को कहना चाहता हूँ ये नौटंकीगिरी बंद कीजिए। हम हिंदू आजाद सम्राट सर सेनापति माननीय बाला साहेब जी के एक कार्यकर्ता है, उनके विचारों पर चलने वाले शिवसैनिक है। मैं माननीय एकनाथ जी शिंदे साहब का और बाजेरा साहब का भी धन्यवाद कहता हूँ। लोगों की अपेक्षा है प्रभाग में, और अब मैं जीत के आने के बाद में, मैं उबाटा का नगर सेवक रहने के बाद में माननीय बाजेरा जी ने एकनाथ जी शिंदे से मुझे 50 लाख रुपए की निधि लाकर दी है। इस विचारों से प्रेरित होकर, शिंदे साहब के इस विचारों से प्रेरित होकर हमने शिंदे सेना में प्रवेश लिया है और ये लीगल गए। हम 1/3 बहुमत के साथ में हम 4 लोग गए हैं। और अकोला की जनता को कहना चाहता हूँ जो ये नोटिस भेज रहे हैं, ये जो 2 नगर सेवक बचे हैं ये भी हमारे संपर्क में है। जल्दी ये 4 की जगह आपको 6 का आंकड़ा अकोला शहर को देखने का मिलेगा हमारी शिवसेना में। जय हिंद, जय महाराष्ट्र। या संपूर्ण प्रकरणामुळे आता अकोला महापालिकेत शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये कायदेशीर लढाई रंगण्याची शक्यता आहे। गटनेते पदासह संबंधित नगरसेवकांच्या सदस्यत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अंतिम निर्णय विभागीय आयुक्तांच्या आदेशावर अवलंबून राहणार आहे।